एकदा आपल्यासोबत व्यंकटेश सर आहेत आणि मॅडम सोबतच. आणि आहे. आज आपण परत व्यवसायाच्या संधी कशा शोधायच्या त्याची एक पुढची पायरी म्हणून वेगळी माहिती आज आपण सरांकडनं घेणार आहे. तर मी सरांना विनंती करतो की सर आपण मार्गदर्शन सुरू करावं. Great. Thank you, Sachin. Thank you very much for the timely start. That's what we love always. So, good evening to everyone. Good evening. Good evening, sir. Ma'am. Good evening. Very good, very good. Good Very evening. good. आवाज येऊ द्या. म्हणजे तुम्हाला अनम्यूट आणि म्यूट करता येतं हे कळेल फटाफट. Good evening, sir and ma'am. Very good evening. Yes. Okay, so we move on to the next session. Before that, just want to have a recap. आपण जे पहिल्या सेशन मध्ये केलेलं म्हणजे दुसऱ्या दिवशी जे काय केलं त्याचा एक छोटासा रिकॅप करूया, रिफ्रेश करूया की तुम्हाला ते आठवतं की विसरला. कशाबद्दल बोललो होतो आपण? म्हणजे आज तारीख आहे 4. 2 तारखेला आपण कशाबद्दल बोललो होतो? Ideas. आयडियाज. व्हेरी गुड. आणि त्याच्यातनं काय आपण शोधून काढलं होतं त्या शब्दातनं? I hope. आय होप. पण तो आयडियाजलाच आपण काहीतरी केलेलं. व्हॉट वॉज दॅट? बिझनेस साठी जे इम्पॉर्टंट आहे ते आपण लिहिलं होतं. करेक्ट. त्याच शब्दांमध्येच बिझनेस कसा करायचा हे 5 स्टेप्स त्याच शब्दांमध्ये दडलेले होते हे आपण बघितलं. आय फॉर इंडिव्हिज्युअल. एकच आवाज येतोय पूर्वीच. बाकी कोण बोलत नाहीये. इंडिव्हिज्युअल. आणि ओके. Individual idea. इंडिव्हिज्युअल आयडिया. येस. डी फॉर Homework. डू होमवर्क. ई फॉर Evaluate opportunity. ओके. ए फॉर Action plan. Action plan. And last word S for Start education. start execution. Very good. आणि जेव्हा आपण हे 5 स्टेप सुपर्ब आणि व्यवस्थित रीतीने घेतो आपण व्यवसायात फेल होऊ शकत नाही. आणि ते आपण दुसऱ्या वर्ड मध्ये पाहिलं आय होप मध्ये की तोच सांगतोय की इफ आय टेक ऑल 5 स्टेप्स करेक्टली देर इज ऑलवेज ए होप फॉर बेटर टुमॉरो. सो व्हेरी गुड. त्याच आयडिया मधल्या आज आपण सेकंड सेशन घेऊया की ऑपॉर्च्युनिटी असते काय. परत हा जो शब्द आहे ऑपॉर्च्युनिटी खूप रॉंगली अंडरस्टूड केला गेला आहे ऍज फार एज बिझनेस लँग्वेज इज कन्सर्न. काहीतरी बघून ऑपॉर्च्युनिटी कळत नाही आपल्याला. ऑपॉर्च्युनिटीच्या मागे खूप मोठा अभ्यास लागतो. पण आपण बघायचं तो दृष्टिकोन पहिला आपल्याला यायला पाहिजे. आणि त्या दिवशी आपण एक एक्सरसाइज केलेली. काय एक्सरसाइज केलेलं? आपण एक ऍक्टिव्हिटी केली होती. काय होती ती ऍक्टिव्हिटी? न्यूजपेपर मधून न्यूजपेपर शोधली होती. एक ऍडव्हर्टाईज बघून आयडिया शोधायच्या होत्या. आयडिया शोधायचे नव्हते, बिझनेसेस शोधायचे होते. बिझनेस शोधत कधी कधी भरपूर आयडियाज डोक्यात येतात. ही गोष्ट खरी आहे. पण आज आपण विचार करणार अजून एका गोष्टीकडे. त्या गोष्टीकडे आपण बघूया. ओके. हो सर. येस सर. तुम्हाला एक शब्द मला माहिती आहे असेल चांगल्यापैकी. त्याला म्हणतात प्रॉब्लेम. ऐकलंय का शब्द? येस सर. हो सर. हो सर. 2, 3, येस सर. 4, येस सर. 5, येस सर. हो सर. यस सर. 7, 8, हो सर. 9. 52 लोक आहेत. 9 बाकीच्यांना नो प्रॉब्लेम. यस सर. प्रत्येकाला माहिती म्हणजे काय? येस सर. काय प्रॉब्लेम म्हणजे काय? तर आवाज ब्रेक होतोय सर. समस्या. किशोर तुम्ही मला हेडफोन लावला असेल त्याच्यातनं हे आवाज येतोय. ओके. प्रॉब्लेम म्हणजे काय? समस्या. समस्या म्हणजे काय? जे आपल्याला बिझनेस करताना जाणवतं ते प्रॉब्लेम.
नुसतं बिझनेसलाच जाणवतो ते प्रॉब्लेम? अडचणी. नाही सर. अडचणी, अडचणी, समस्या, येस, याला प्रॉब्लेम म्हणतात. आहेत का आपल्या देशामध्ये प्रॉब्लेम? Yes, sir. भरपूर हो सर. सर. हो आहे. सर. आहेत. हो सर. हो सर. हो सर. हो काय? केवळ 3-4 लोकच म्हणतायत हो, बाकी म्हणतायत नाहीये. हो हो सर. आहेत सर. आहेत सर. आहेत. खूप अडचणी आहेत. खूप अडचणी आहेत. हा, खूप अडचणी आहेत आपल्या देशात. त्यामुळे आपल्या देशाला लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी म्हणतात वर्ल्ड ओव्हर. इंडिया इज अ लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी. का असं म्हणत असतो? तर जिथे problem आहे अडचण तिथे तिथे solution आहे, sir. सोल्युशन पण असतं. जिकडे अडचण आहे तिकडे तिकडे सोल्युशन. सर आवाज नाही येत. Solution पण असतं. आवाज येत नाही आमचा? आवाज येतोय येतोय? होतोय सर sir आवाज. मध्ये हो सर. ज्यांना येतोय कोणाला सर. आवाज येस, व्हेरी गुड. ज्यांना कोणाला आवाज येत नसेल, फक्त तुमचं इंटरनेटचं कनेक्शन चेक करा किंवा एकदा डिस्कनेक्ट होऊन परत कनेक्ट व्हा. मला वाटतं मग क्लिअर येईल. थँक्यू. ओके. हा, आणि अजून एक आहे, तुम्ही जर लॅपटॉप वर करत असाल ते झूम शिवाय बाकी काही उघडू नका. जीमेल उघडा असेल, हे उघडा असेल, काय काय ते सगळं बंद करा, म्हणजे तुम्हाला एक सिंगल बँडविड्थ मिळेल या झूम सेशनसाठी. डिस्ट्रॅक्शन आणि डिस्टर्बन्स येणार नाही. सॉरी. सो आपल्या देशाला लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी म्हणतात वर्ल्ड ओव्हर. प्रत्येक कंट्री आपल्या कंट्रीकडे बघते की या कंट्रीमध्ये एवढे प्रॉब्लेम्स आहेत, सो आपल्याला खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मग आपल्याला का दिसत नाहीयेत ते ऑपॉर्च्युनिटीज? बाहेरच्यांना दिसत आहेत, असं का? आपण त्याच दृष्टीने कधी विचारच नाही केलाय. व्हेरी गुड. आपण त्या दृष्टीने कधी विचारत नाही केलं. आपण न्यूजपेपर पण सर, कधी बघितलेलं? काही लोक प्रॉब्लेम म्हणजेच अपॉर्च्युनिटी कन्सिडर करतात. जिथे प्रॉब्लेम असतात तिथेच अपॉर्च्युनिटी क्रिएट होतात सर. हो, बरोबर आहे. तसाच आहे. खरं आहे ते. ऍब्सोल्युटली खरं आहे. पण आपल्या लोकांना दिसत का नाही? सर जरी एखाद्याला दिसलं तरी पण त्या गोष्टीचं सोल्युशन काढण्यासाठी किंवा काही असेल एक मनातली भीती. मनातली भीती. ओके, व्हेरी गुड. ओके, कणी कुठेतरी मनातली भीती. आपण पहिलं पाऊल नेहमी उचलायला घाबरतो. तिथे आपण नेहमी आपण वाट बघतो की कोणीतरी दुसऱ्यानी पहिलं काहीतरी करावं, नंतर आपण करू, असं असतं. एनिवे, सो ऍज आय सेड, इंडियामध्ये होलसेलमध्ये प्रॉब्लेम्स आहेत ना? हो सर. कधीतरी तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आले आहेत का लाईफमध्ये? हो हो सर. हो Yes. सर. Very good. हा, चांगले. म्हणजे तुम्ही प्रॉब्लेम्स फेस केलेले आहेत आणि त्याच्यातनं बाहेर पण पडलेले आहात. व्हेरी गुड. सो यू ऑल हॅव टेस्ट ऑफ प्रॉब्लेम. सो आज आपण अजून एक ऍक्टिव्हिटी करणार आहोत. सचिन सर, मी शेअर करू शकतो ना एक हे स्क्रीन? हा, करू शकता. एकदा काय? ट्राय कराल तरी. येस 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 येस, आहे. ओके. काहीतरी दिसतोय का सगळ्यांना? येस. Yes, sir. सर. ओके, हो सर दिसतंय. व्हेरी गुड. छान. असं उत्तर देत राहिलं की बरं आहे मला. आज आपण या विषयावर बोलणार आहोत की या संधींकडे बघायचं कसा. त्या दिवशी आपण न्यूजपेपरकडे एका वेगळ्या दृष्टीने बघितलं. आज आपण याच गोष्टींचा दुसरा अजून एक स्टेप पुढे जाऊया. तुमच्यासाठी ऍक्टिव्हिटी आहे. तुमच्याकडे 10 मिनिटं आहेत. सगळ्यांना दिसतोय पीपीटीवर काय लिहिलंय? हो Yes, सर. sir. Identify problems due to दिसतोय. time, skill, knowledge, resources, experience, space. म्हणजे मी असं म्हणेन की आजपर्यंत जे काय प्रॉब्लेम तुम्ही ऐकले आहेत, फेस केलेले आहेत, बघितलेले आहेत, वाचलेले आहेत, त्याची एक दिस इज सॉर्ट ऑफ ए असाइनमेंट कम ऍक्टिव्हिटी. नंतर तुमची जी यादी आहे ती तुम्हाला असाइनमेंट मध्ये पण पोस्ट करायची आहे. सो यू हॅव 10 मिनिट्स एक्झॅक्टली. 5-10
20 पर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. त्याचा आधी संपलं तर आपण आधी सुरुवात करूया. लक्षात आलं काय बनवायची आहे? सर परत एकदा सांगा ना. ओके. आपण सर्व म्हणालो भरपूर प्रॉब्लेम्स आहेत, हो ना? आपल्या देशात भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. हो. हो सर. काही तुम्ही स्वतः फेस केले असतील, काही तुम्ही वाचले असतील हे प्रॉब्लेम आहेत म्हणून, काही प्रॉब्लेम आजूबाजूला तुम्ही बघितले असतील, काही तुमच्या फॅमिली मधले कोणाच्या तरी रिलेटिव्हजना काहीतरी प्रॉब्लेम्स आले असतील त्याचा तुम्हाला नॉलेज असेल, आणि कुठेतरी काहीतरी वाचलं पण असेल काही प्रॉब्लेम आहेत. जे काय तुम्हाला आठवतं त्याची एक छान यादी बनवा. लिस्ट डाऊन ऑल दॅट. सगळ्यांना लक्षात आलं? हो सर. एकाचंच उत्तर आलं. येस सर. येस ओके, Yes, सर. येस, कंटिन्यू. ओके, मी कोणाला तरी एकाला विचारतो की काय करायचं ते बघूया काय उत्तर देतात मला. लेट मी चेक. गणेश पिंगळे. गणेश, तुम्ही तुमचा व्हिडिओ आपला अनम्यूट करा आणि सांगा काय तुम्हाला मी करायला सांगितलंय. गणेश पिंगळे. हॅलो. हा, कोण? हा, मीच बोलतोय गणेश. हा, बोला. माझ्या नाही लक्षात आलं तुम्हाला बोला, काय ऍक्टिव्हिटी करायला दिली आहे तुम्हाला मी? मला नाही समजली ती ऍक्टिव्हिटी. मग तुम्ही बोलत का नाही? जेव्हा मी विचारतोय समजलं का तेव्हा सांगायचं ना, नाही समजलं सर परत एकदा सांगा. जर तुम्ही नाही सांगितलं तर कसं होणार? प्रत्येकाला सांगतोय, ज्याला कळलं नसेल ताबडतोब त्यांनी अनम्यूट करून सांगायचं की सर परत एकदा रिपीट करा. मी परत एकदा रिपीट करून, माझी इच्छा आहे प्रत्येकाला आम्ही जे काय सांगतोय ते प्रत्येकाच्या डोक्यात गेलं पाहिजे. सो अजून कोण कोण आहेत ज्यांना कळलं नाही काय करायचंय त्यांनी शाऊट द्या. एकदा रिपीट करू का काय करायचंय ते? हो सर. हो सर. जे स्क्रीनवर काय लिहिलं आहे ते कळतंय का सगळ्यांना? पहिलं येस सर. कळतंय ना? मी तेच बोलतोय. आज जर तुम्ही बघितलं, कुठचाही प्रॉब्लेम तुम्ही बघितला, हे जे मी लिहिलंय ना इकडे, टाइम, स्किल, नॉलेज, रिसोर्स, एक्सपिरियन्स, स्पेस, याच्याशीच कुठे ना कुठेतरी लिंक आहे. आता टाइम म्हणजे काय? त्या दिवशी असाइनमेंट दिलेलं 72 लोक होती, 30 लोकांनी केलं, बाकीच्यांनी नाही केलं. कारण काही लोकांचं होतं की टाइम नाही मिळालं. काही लोक म्हणतात आमच्याकडे तो स्किल नाहीये, काही लोक म्हणतात आमच्याकडे तो नॉलेज नाहीये, काही लोक म्हणतात आमच्याकडे रिसोर्सेस नाही आहेत, आमच्याकडे फायनान्स नाही आहे, काही लोक म्हणतात आपल्याकडे अनुभव नाहीये, काही लोक म्हणतात आमच्याकडे जागा नाहीये, त्यामुळे आम्ही काही गोष्टी करू शकत नाहीत. प्रत्येक प्रॉब्लेम याच 5-6 गोष्टींचा अवतीभोवती असतो. तर मला तुमच्याकडनं हेच विचारायचं आहे की तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आतापर्यंत तुम्ही फेस केले, तुम्ही ऐकलेले आहात, कधीतरी कुठेतरी कुठच्या तरी प्रॉब्लेम वाचलेले आहात, आजूबाजूला बघितलेले आहात. जसा एक प्रॉब्लेम, वीज जात असते सतत असते ना बरेच जागेवर, लोड शेडिंग म्हणतात त्याला. येस सर. तो एक प्रॉब्लेम आहे ना? येस सर. बरोबर. सो असे बरेच प्रॉब्लेम्स असतील, लिस्ट डाऊन करा.
परत मी चेक करणार आहे कोणी कोणी लिहिलंय. मी कोणाचं तरी नाव घेऊन त्यांना व्हिडिओ ऑन करून दाखवायला सांगणार आहे. म्हणजे आज इकडे 60 लोक आहेत. मी ऍटलीस्ट 10 लोकांचा मी चेक करणार आहे. सर मी गणेश बोलतोय. हा बोला. म्हणजे मी आता एक प्रॉब्लेम फेस करतोय. हम्म. म्हणजे मी एक व्यवसाय निवडलाय करायचा. काय काय? मला दूध कलेक्शन सेंटर टाकायचंय. हा. म्हणजे मी आता त्या फेज मध्ये आहे. तर मी एका सेंटरचं मटेरियल पण घरी आणून ठेवलंय. त्याचे कॅड, वजन काटा वगैरे वगैरे. पण तुम्हाला नेमकं सिलेक्शन करता येत नाही, कारण मला दुसरी पण एका सांगितलं की तुम्ही आमची एजन्सी घ्या आणि आमच्याकडनं आमचं मटेरियल घेऊन तुम्ही कलेक्शन करा. हा. तर या प्रॉब्लेम मध्ये मी आता आहे. हा, म्हणजे जर आपण या स्लाइड कडे बघितलं तर आपल्याला काय लक्षात येतोय की मला बरेच गोष्टींचं नॉलेज नसल्यामुळे मला तो निर्णय घेता येत नाहीये. मला काही गोष्टी नसल्यामुळे मला तो निर्णय घेता येत नाहीये. सो बरोबर आहे तुमचा प्रॉब्लेम. तो लिहा की लॅक ऑफ नॉलेज. लॅक ऑफ नॉलेज कुठच्या प्रकारचा, तसा काय आहे, कुठचे नॉलेज, स्किल, टाइम, कौशल्य काय, म्हणजे ते बरोबर तुम्ही म्हणालात. परफेक्ट आहे तो. म्हणजे तुम्ही व्यवस्थित सांगितलं की यू लॅक नॉलेज टू टेक डिसिजन. सर मी बोलू? हा बोला वैशाली. हा, तर ऍक्च्युली मला एक प्रॉब्लेम असा दिसलेला आहे की जे ॲक्वेटिक वीड आहे, म्हणजे जे आता जलपरी वाढतीये नदीमध्ये, आणि त्याच्यामध्ये नदीतली बायोडायव्हर्सिटी जी आहे ती बायोडायव्हर्सिटी नष्ट होते. हा मला म्हणजे सतत डोळ्यापुढे दिसणारा एक प्रॉब्लेम आहे. आणि मला आता त्याच्यामध्ये असं दिसतंय की मला त्याच्यावरती जर काही सोल्युशन काढायचं तर माझं नॉलेज कमी पडतंय त्याच्यामध्ये. आणि नॉलेज ते घेण्यासाठी पण थोडं टाइम पण मला कमी पडतोय, आणि एक्सपिरियन्स पण त्याच्यामध्ये मला कमी आहे, किंवा एक्सपिरियन्स नाहीये त्याच्यामध्ये. आणि थोडंसं त्याचे काही प्रॉडक्ट्स करता येतात वगैरे इथपर्यंत मला माहिती मिळालेली आहे. तर आता त्याच्यासाठी मला स्पेस जो पाहिजे तर तो स्पेस पण मला कमी पडतोय. तर हे म्हणजे मला प्रॉब्लेम आयडेंटिफाय मी अशा पद्धतीने केलेला आहे. हो, गुड, व्हेरी गुड वैशाली. तुम्ही परत तेच कव्हर केलं. टाइम, स्किल, नॉलेज, एक्सपिरियन्स, स्पेस आणि रिसोर्स जेवढे तिकडे लिहिलेले आहेत ते तुम्हाला प्रॉब्लेम्स फेस करतात. सो येस, मोस्ट ऑफ द पीपल आर फेसिंग दिस प्रॉब्लेम. सर मी बोलू? हा बोला ना. हा सर, आमच्या घरी एक छोटासा बिझनेस आहे, होम बिझनेस आहे. आम्ही जे मिल्क प्रोडक्ट्स आहे, जे आपले मिल्क प्रोडक्ट्स असतात, श्रीखंड वगैरे बाय प्रोडक्ट्स, तर ते आम्ही घरी बनवतोय. त्यासाठी जे पॅकेजिंग मटेरियल आहे ते आम्हाला अवेलेबल होतं आहे, पण त्याच्यावर लेबलिंग किंवा एक नाव नसल्यामुळे ते विकण्यासाठी प्रॉब्लेम्स होत आहेत. परफेक्ट, बरोबर आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल? हा प्रॉब्लेम म्हणजे खूप वेळा येतोय. आज आपण बरोबर आहे, तुमचे हे सगळे प्रॉब्लेम आहेत, परफेक्ट आहे, कारण तो याच गोष्टींमुळे बरेच बिझनेसेस होत नाहीत. आपल्या यात 31 मार्च पर्यंत जे काय सेशन होणार आहे या सगळ्या गोष्टी त्यात कव्हर होतील डिटेलमध्ये. आपोआप तुम्हाला लक्षात येईल की तुमच्याकडनं काय काय चुका घडल्यात, त्यामुळे ते होत नाहीये. तुम्ही ते ऑटोमॅटिकली ती सुधारणा तुमच्या बिझनेसमध्ये करणार आणि तुमचा बिझनेस सेटल होईल. तो आपण स्टेप बाय स्टेप त्या सगळ्या गोष्टींकडे जाऊया. आज आपण प्रॉब्लेमचं हे नाही, आपण आयडिया येतात कसे त्या गोष्टींवर विचार करतोय. एकच हे पकडत नाही. आपण म्हणतोय आपल्या देशात भरपूर प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, वेस्टेजचा प्रॉब्लेम आहे, टाइमचा प्रॉब्लेम आहे, गाड्या नाही आहेत, ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम आहे, बरेच लोकांना जेवायला मिळत नाही त्याचा प्रॉब्लेम आहे, किती हाय एज्युकेशन, हायर एज्युकेशन नाही मिळत आहे, पोल्युशन, पोल्युशन, व्हेरी गुड, पोल्युशन, ट्रॅफिक पण सर, ट्रॅफिक. Yes, so we are trying to identify all the problems that you know, you have heard, you have faced, you have seen, you have read.
सर मी बोलू काय? हा बोला. हा सर, मी हे सगळे क्रायटेरिया आम्ही कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये पण लावू शकतात सर आपण. जसं की आपण बघता गावाकडे कन्स्ट्रक्शनची लेवल म्हणजे तेवढी चांगली नाहीये सध्या. जसं की आपण बघू शकता स्किल कामगार वगैरे नसतात, स्टील कन्स्ट्रक्शन वगैरे करायचं झालं तर. कॉन्ट्रॅक्टर्सला तेवढं नॉलेज नाहीये. त्यानंतर मटेरियल्स पण त्या क्वालिटीचे मिळत नाहीत. आणि मग त्यानुसार मग कन्स्ट्रक्शनची लेवल सध्या ती ठीक नाहीये, म्हणजे गावाकडे वगैरे रुरल एरियामध्ये जर बघितलं तर. करेक्ट. सो ते पण एक मोठा प्रॉब्लेम आहे. पण जसं म्हटलं, प्रॉब्लेम आहे तर पुढे ऑपॉर्च्युनिटी पण आहे. पण या सगळे विषय, या सगळे प्रॉब्लेम डेफिनेटली कव्हर होतील जे आपले एवढे सेशन्स आहेत त्याच्यात. सर मी बोलू? या बोला बेटा. सर आपल्याला म्हणजे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की शेतकऱ्यांसाठी त्यांना जेव्हा पावसाची गरज असते तेव्हा पाऊस नसतो आणि कधीतरी झालाच तो इतका ओव्हर होतो की पिकाची पूर्ण नासधूस होते. म्हणजे झाला तरी प्रॉब्लेम आणि नाही झाला तरी प्रॉब्लेम. येस, बरोबर आहे. त्यामुळे विचार करा की इस्रायलनी काय केलं. इस्रायल नावाची कंट्री ऐकली आहे का? हो Yes. सर. हो सर. हा, स्टडी करण्यासारखं आहे की इस्रायलने याच्यावर काय काम केलं, कसं केलं. आपल्या महाराष्ट्रातच एक गाव आहे याच्या शेजारी, काय म्हणतो त्याला आपला, जिथे अण्णा हजारे राहतात ते गाव. हिवरे बाजार सर. हा, हिवरे बाजार. पोपटराव पवार. पोपटराव पवार उदाहरण आहेत ते. त्यांच्याकडे 1 वर्ष पाऊस नाही झाला तरी पाणी कमी पडणार नाही. त्यांच्याकडे पाणी आहे कारण त्यांनी त्या प्रॉब्लेमवर व्यवस्थित सोल्युशन काढून स्वतःच्या गावाला एक हे दिलेलं आहे. ते प्रत्येक थेंब पाण्याचा जे पाऊस पडतो त्याला नीटपणे त्याचा काय म्हणतो आपण, वॉटर हार्वेस्टिंग करतात, उपयोग करतात. सर मी बोलू? हा बोला बोला बोला. सर आपल्या देशामध्ये एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे सर आपल्या गव्हर्नमेंट विषयी, जे मला तरी वाटतंय रेपिस्ट बद्दल खूप मोठा प्रॉब्लेम आहे सर. काय जे प्रॉब्लेम हा आहे? एक आपला रिलेटेड नाहीये सर. रेपिस्ट लोक सर. कोण कोण? रेपिस्ट. आपण त्यात आता जायला नको. नाही सर, एक प्रॉब्लेम मी हा फेस करतोय सर खूप मोठा. नाही आहे, मला वाटलं जस्ट सांगावं म्हणून. नाही नाही, बिलकुल बिलकुल. हा पण एक मोठा प्रॉब्लेम आहे. कुठेतरी या विषयावर भरपूर बोलता येतं. काही लोक आहेत, पण फायनली काय आहे, आपण काय म्हणतो, नीट संस्कार असतील ते हे होणार नाही. कुठेतरी ते गोष्ट चुकलेलं आहे म्हणून हे होत आहेत. त्याच्यावर मी भरपूर काय काय बोलू शकतो पण बोलणार नाही त्याच्यावर, कारण माझे विचार थोडे वेगळे आहेत या विषयावर. हे सर जस्ट मला वाटलं सर. नाही नाही, व्हेरी गुड. मध्ये हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे सर. आहे, हरकत नाही, बरोबर आहे. तुम्ही परफेक्ट प्रॉब्लेम आयडेंटिफाय केलाय. रेप इज अ ह्यूज प्रॉब्लेम, अनफॉर्च्युनेट पार्टली. ओके, सगळ्यांचं लिहून झालं का? हॅलो. हो सर. ओके, लेट मी चेक ऍटलीस्ट फ्यू हो केसेस. सर. बघूया काय काय लिहिलंय. कोणाचे किती नंबर आहेत प्रॉब्लेम? 15. ओके ओके. अनिकेत खेडकर, किती प्रॉब्लेम लिस्ट आउट केले? 8 सर. 8. बस एवढेच प्रॉब्लेम आहेत आपल्या देशात? नाही सर, आहेत भरपूर, पण ते आठवत नव्हते. आठवत नव्हते. गुड वन. क्या बात है, क्या बात है. न आठवणं हे मोठा प्रॉब्लेम आहे. ओके, नाही आठवतच नाही आपल्याला. गावडे, किती प्रॉब्लेम सापडले तुम्हाला? सानिका? सानिका नाही आहे का जागेवर? नुसतं आपला लॉग इन करून गेलात का? सर्टिफिकेट पाहिजे नुसतं?
Participant raised hand. प्रथमेश पहिल्यापासून. राहुल हुवाले, किती प्रॉब्लेम सापडले तुम्हाला? राहुल, झोपले सगळे? नो सर. मग राहुल हे करते ते राहुल उत्तर का देत नाहीये? हो की नाही, काहीतरी उत्तर. सर गणेश बोलतोय. नाही गणेश थांबा, पहिले राहुलला विचारूया. राहुल हरवलास का तू प्रॉब्लेम मध्ये? बाहेर आहे थोडा. आपण गप्पा मारूया. राहुल तुला अनम्यूट करता येत नाहीये का? मी तुला अनम्यूट करायचा प्रयत्न करतो. मला वाटतं राहुल बोल. नाही करता येणार तुम्हाला, त्यालाच करावं लागेल. ओके. आय डोंट थिंक ही इज देअर. हा ओके, मे बी होल्डवर गेला असेल. हरकत नाही, होय होय, कॉल आला असेल. ओके, बघूया अजून कोण आहे. सर मी बोलू का? एक मिनिट, मी विचारतो आधी काही लोकांना, मग जे बोलणार आहेत मला माहिती आहे त्यांनी काहीतरी लिहिलंय, पण मी आपला रॅन्डम काहीतरी चेक करतो, बघूया काय आहे. हा शहाबाज, तुम्ही लिहिलं का? काही प्रॉब्लेम सापडले का तुम्हाला? शाहबाज, अरे बोलायचं नाही म्हणून ठरवलं की काय? हरकत नाही. आपल्याला एक दोनच प्रॉब्लेम सापडले असतील, आपल्यासाठी ते मोठे असतील. तुम्ही बोलू शकता. पण ठीक आहे, चलो कोई बात नाही. पण इम्पॉर्टंट आहे की म्हणजे आम्हाला कळेल ऍटलिस्ट की दे आर देअर. नाही ते असं व्हायला नको की ते नुसतं लॉग इन करून आपल्या गेलेत खेळायला. ओके ठीक आहे. तो सगळ्यांनी तुम्ही जे प्रॉब्लेम लिहिलं असेल ते चांगली गोष्ट आहे. तर या प्रॉब्लेमला घेऊन करायचं काय आता? प्रथमेश, तुम्ही पहिल्यांदा हात वरती केला होता, सांगा काय लिहिलंय? नाही मॅम, ते मगाशी मी हात वरती केला होता, पण ते झाले, मी बोललो मगाशी. अच्छा ओके. मग आता काय लिहिलं नाहीये का? ठीक आहे. नाही लिहिलेलं आहे सर, मी एक्सप्लेन केलं ना माझे प्रॉब्लेम्स. नुसतं तुमचे, पण बाकी काय प्रॉब्लेम नाहीये? नाही सर, ते मी लिहिले नाहीत म्हणजे बाकी. अरे असं नाही, तुम्ही लिस्ट बनवा, कारण हे सगळं तुमचं जे तुम्ही शिकण्यासाठी आलाय त्याच्यासाठी भरपूर कामाला येईल. क्या मालूम उसमें से कुछ ऐसा आपको मिल जाए कि आपकी जिंदगी बदल दे. तो जो कुछ असाइनमेंट हम दे रहे हैं, जो कुछ आपको करने को कहा जा रहा है, उसके पीछे बहुत बड़ी रिसर्च की हुई है हमने. रिसर्च करने के बाद हम लोगों ने ये सब काम किया है और इसका रिजल्ट हमने देखा है. तो जब मैं कुछ कहता हूं कि ये करो, तो नहीं करोगे, आगे आप लोगों को कुछ करना है. यदि ये आदत अभी से नहीं डालोगे तो आगे आपको करने को बहुत तकलीफ होगी. ओके, सो ह्या प्रॉब्लेम्सचं करायचं काय? चला ते तरी उत्तर देऊया. आपण जे लिस्टिंग केलं त्याचं करायचं तरी काय? सोल्युशन शोधायचे त्याच्यावर. सोल्युशन शोधायचं. बरोबर आहे, व्हेरी सिंपल. कसं शोधायचं? डिस्कशन. व्हेरी गुड. ऑब्झर्वेशन, डिस्कशन. अजून प्रॉपर नॉलेज घेऊन. हा, प्रॉपर नॉलेज घेऊन. ओके, व्हेरी गुड. सर्चिंग. येस, व्हेरी गुड. सर्चिंग. कुठे? कलेक्टिंग इन्फॉर्मेशन. सो हे कलेक्टिंग इन्फॉर्मेशन जेव्हा म्हणताय आणि सर्चिंग म्हणताय, हे कुठे करू शकतो आपण? गुगल वरती. सर बोलू का मी? बोला, सगळ्यांनी बोला. माझं एक परमिशन घ्यायची गरज नाही. सर ते जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमच्या मुळापर्यंत जाऊन शोध घेणे की नक्की काय प्रॉब्लेम आहे. ओके, लक्षात आलं की हे एक प्रॉब्लेम आहे. तो आपल्याला उत्तर शक्यतो ते त्याचं सोल्युशन काढायचं कसं? आपण इकडे जे आलो आहे हे जे 30 मार्च पर्यंतच्या सेशनमध्ये, या सेशनमध्ये यासाठी आलोय की आपण पुढे एक उद्योजक बनायचा प्रयत्न करतोय. आपण उद्योजक बनणार आहोत.
सो तुम्हाला सगळ्यांना उद्योजकच्या दृष्टीने तुमचा विचार केले पाहिजे आता. सो तुमचं जे माइंड आहे आम्ही आता डेव्हलप करतो एव्हरी डे. तर तुमच्या माइंडला एक चालना देतोय की तुमचं थिंकिंग तसं व्हायला पाहिजे. एव्हरीथिंग यू हॅव टू थिंक ॲज इफ यू आर गोइंग टू बी द वन हू विल बी सॉल्विंग ए प्रॉब्लेम. यू आर वन हू विल बी डुईंग बिझनेस. तर मी काय करीन त्या दृष्टीने विचार केला पाहिजे. तर या प्रॉब्लेम्सचा येस सोल्युशन काढायचं. तर सोल्युशन काढण्यासाठी बरेच लोक म्हणाले येस डिस्कशन व्हेरी गुड. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे स्वतःला पहिलं स्टडी करणे. ऐकू आलं मी काय बोललो? येस सर. काय बोललो मी? स्वतःला स्टडी करणे. येस. जोपर्यंत आपण स्वतः करत नाही तोपर्यंत आपल्याला प्रॉब्लेम पण दिसत नाही. दिसत असलं तरी आपण त्याला नजरअंदाज करतो, त्याच्या सोल्युशनचा विचार करत नाही. तो स्वतःचा स्टडी कसं करायचं आता? प्रॉब्लेम कशामुळे आलाय सर त्याचा पहिला नाही, विचार करायला पाहिजे. आता माझा प्रश्न आहे स्वतःचा स्टडी कसा करायचा? हाऊ टू स्टडी वन सेल्फ. स्वतःला कसं ओळखायचं आता? स्वतःबद्दल अभ्यास आपल्याकडे कोणतं नॉलेज आहे किंवा कोणतं स्किल आहे किंवा ते आपण त्यापेक्षा डेव्हलप करू शकतो, याच्यावरनं आपण आपलं म्हणजे करू शकतो. ओके व्हेरी गुड. आपण काय करू शकतो हे पहिले अॅनालाइज करायला हवं. ओके, आपण काय करू शकतो हे पहिलं अॅनालाइज करायला पाहिजे. आपण आपलं स्वतःचं नॉलेज कसं यूज करू शकतो त्या गोष्टीमध्ये. ओके व्हेरी गुड. सो त्यासाठी परत तुमच्याकडे आता 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटात तुम्हाला स्वतःबद्दल असेसमेंट करायचं आहे की माझ्याकडे कशा विषयाचा माझ्याकडे नॉलेज आहे, माझ्याकडे कसले कौशल्य आहेत, कसल्या गोष्टींचा मला अनुभव आहे, मला काय करायला खूप आवडतं, माझ्याकडे काय रिसोर्सेस आहेत, माझ्यामध्ये काय स्पेशल गुण आहेत, याची यादी बनवा. आणि ही यादी पण प्रत्येकाने असाइनमेंट मध्ये अपलोड करायची आहे. कंपल्सरीली. मला हे उत्तर नकोय की नाही मी हे नाही केलं, मी माझं नुसतं एवढं लिहिलं नाही. प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल असेसमेंटचं असाइनमेंट मला उद्या दिसलं पाहिजे. सो यू हॅव 5 मिनिट्स. प्लीज डू इट. 5:33 झाले. 5:38 पर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. याच्यातलं शब्द कुठचं कळलं नसेल प्लीज विचारा. हा पुढचा शब्द? हा तेजस, तू काहीतरी विचारत होतास. तेजसच्या ऑडिओ मध्ये प्रॉब्लेमच आहे त्याचा. मला वाटतं ऑलवेज इट क्रॅक्स. तेजस तू मग चॅट मध्ये लिहितो. चॅट मध्ये टाकायचं तेजस. तेजस चॅट मध्ये लिहिशील. ओके सर. हा, आत्ता चांगला आवाज आला होता पण ठीक, चॅट मध्ये लिही. सर पुन्हा एकदा सांगताय का? ओके. कोण तो? कोणी विचारलं हे? सर बी विशाल. ओके. कुठचीही गोष्ट करायच्या आधी जर आपण स्वतःला ओळखलं नाही ते बरेच गोष्टी आपल्याकडनं होत नाही. त्यामुळे पहिलं स्वतःला ओळखा. ओळख म्हणजे काय? माझ्याकडे कुठच्या विषयाचा मला नॉलेज आहे. नॉलेज समजतं ना सगळ्यांना? स्किल. माझ्याकडे कसले स्किल आहेत? माझा एक मित्र आहे, त्याला जेव्हा विचारलं स्किल काय, ते त्यांनी सांगितलं मी झाडावर चकाचक चढू शकतो. येस, इट्स अ वंडरफुल स्किल. आणि त्याला जेव्हा मी म्हटलं चल दाखव मला, तो बरोबर 30 सेकंड मध्ये एका मोठ्या नारळाच्या झाडावर फटाफट चढला, फटाफट उतरला. इट्स अ स्किल. प्रत्येकाला चढता येतं का नारळाच्या झाडावर? नाही सर. स्किल. एक्सपिरियन्स. आपल्याला प्रत्येकाला काही ना काहीतरी भरपूर प्रकारचे अनुभव आहेत.
आता जर आपण मुलींबद्दल बोललो, ते स्वतःच्या मदरला हेल्प करतात कुकिंग मध्ये. ते बरेच गोष्टी बनवायचा त्यांना एक्सपिरियन्स आहे, कुकिंगचा एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला सगळ्यांना शेती करून बरेच अनुभव लोकांना असेल, शेतीचा अनुभव असेल. अजून काय काय भरपूर प्रकारचे अनुभव असतात, आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. इंटरेस्ट अँड हॉबीज. इंटरेस्ट आणि हॉबीज मी असं म्हणेन की तेजस्विनी तुझ्या भाषेत बोल. अच्छा, इंटरेस्ट आणि हॉबीज म्हणजे काय? आपल्याकडे सगळी कामं झाल्यानंतर आपण असं नुसतंच बसतो आणि मग विचार करतो, अरे आपल्याला हे काम करायला आवडतं, मग का नाही करायचं? कोणाकोणाला वाचायला आवडतं, कोणाला भरतकाम करायला आवडतं, कोणाला काही जमा करायला आवडतात वस्तू, कोणाला शिवायला आवडतं. बरंच छंद आपण म्हणतो ना, आपल्याला असणारे छंद म्हणजे हॉबीज. आणि इंटरेस्ट म्हणजे आपल्याला कुठच्या तरी काम करायला खूप आवडतं, पण आपल्याला इतर गोष्टींमुळे वेळ मिळत नाही. अशा वेळेला आपण फावल्या वेळात या गोष्टी करतो. आणि हे करत असताना आपण घड्याळाकडे बघत नाही, कारण ती आपली आवड आहे. त्याला इंटरेस्ट. सर मी बोलू का? हा बोला बेटा. हा सर, आता स्किलचा विषय आला म्हणून मला बोलावं वाटलं. मला ड्रॉइंग करायला खूप आवडतं. म्हणजे मी ड्रॉइंग करायला सुरुवात जर केली तर मी टाइम लिमिट रात्र दिवस काहीच व्हेरी बघत नाही, गुड. कधी पण. पण मग प्रॉब्लेम असा झाला का मला त्याच्यात खूप इंटरेस्ट होता, फॅशन डिझायनिंग करायचं होतं, पण घरच्यांचं असं म्हणणं होतं का हे एक हॉबी म्हणून असू शकतं, हे करिअर मध्ये पूर्ण तू याच्यात जाऊ नाही शकत. म्हणून मी BCA ला ऍडमिशन घेतलं का आता ते करिअर साठी हे महत्वाचं आहे किंवा त्याच्यात मी प्रोग्रेस करू शकते. पण मग मी ते करायला सुरुवात केली तर हळूहळू मी ड्रॉइंग कमी केलं. आता तर बिलकुलच नाही. आता स्टडीसाठी मग मला ड्रॉइंग करायला बिलकुल वेळ भेटत नाही. पण जेव्हा पण मी माझा लहान भाऊ ड्रॉइंग करतो तर मी पहिले त्याच्या जवळ जाऊन बसते का मला करायचं ते ड्रॉइंग. बिलकुल असं जी हॉबी ना ते कधीच कमी होऊ शकत नाही. किती जरी आपण पुढे गेलो ना तर हॉबी जर कोणी जरी ड्रॉइंग करत बसत असलं तर आपण लगेच जाऊन बसतो का नाही मला पण करायची ड्रॉइंग. बरोबर आहे. ते तुमच्या आई बाबांना एकदा गुगल वरनं हे काढून दाखवा की एक एक ड्रॉइंग वर्ल्ड मध्ये किती किती कोटीला विकले जातात. आता रिसेंटली हो नक्की. एक हे आपलं छान पोस्टर आपल्या जे काय म्हणतो त्याला ऑइल पेंटिंगचं पोस्टर 833 कोटीला एक पेंटिंग विकलं गेलं. आपल्याला 8 झालं तरी बस आहे ना. हो मॅडम काही काही ड्रॉइंग तर असे असतात. हॅलो, नाव काय तुमचं? ईशा काळे. हा ओके, व्हेरी गुड. सोडू नका ते ड्रॉइंगचा हॉबी. मी एवढं लिहून देते की आपला हा कोर्स मार्च मध्ये जेव्हा संपेल तेव्हा तुम्ही परत तुमची ड्रॉइंग सुरू करणार आणि तुमचं ड्रॉइंग तुम्ही परत सुरू करणार हे गॅरंटी आहे. आणि त्या ड्रॉइंग वरनं तुम्ही बघा पुढे किती कमवाल, लक्षात ठेवा. हे आमचे शब्द आहेत. हो थँक्स सर. येस ओके. काही काही ड्रॉइंग तर असे असतात ते एकदम रिअल वाटतात. हो हो बरोबर आहे. ते बघणाऱ्यालाच कळतं ते काय आहे. एनिवे चला नेक्स्ट वर्ड आहे रिसोर्सेस. रिसोर्सेस म्हणजे काय? आता स्त्रोत. बरोबर आहे, स्त्रोत बरोबर आहे. पण आम्हाला असं इकडे म्हणायचे रिसोर्सेस म्हणजे इवन आई वडील आपले रिसोर्स आहेत. त्यांना काही गोष्टींचं नॉलेज आहे, ते तुम्हाला मदत करू शकतात, ते रिसोर्स आहेत. तुम्ही काहीतरी एक समजा रेस्टॉरंट काढायचं आहे आणि तुम्हाला लोक पाहिजे आणि तुमच्याच घरी 4 माणसं आहेत, तीच 4 माणसं तुमचे रिसोर्स होऊ शकतात. तुमच्याकडे मोटर बाईक आहे, मोटर बाईक इज अ रिसोर्स. बरेच लोक या मोटर बाईकमुळे आता बघा झोमॅटो स्विगीमध्ये पटकन त्यांना काम मिळालं की नाही, कारण त्यांच्याकडे तो एक रिसोर्स होता. याला रिसोर्स म्हणतात. काही लोकांकडे भरपूर मोठी जागा, काही लोकांकडे विहीर असते, विहीर इज अ रिसोर्स. तुमच्याकडे जो स्मार्टफोन आहे इट्स अ रिसोर्स. साधन सामुग्री आपण म्हणतो मराठीत. आणि लास्टला मी लिहिलंय युअर क्वालिटीज. काही लोकांना खूप छान बोलता येतं, खूप छान बोलतात, ते त्या बोलण्यावरनं कमवू शकतात. बाबा लोक बघितलेत ना. हो सर. हो, सर्वात जास्त कमवतात. काही करत नाही, 2 गोष्टी स्वतः करतात, बाकी सगळं दुसरं त्यांच्यासाठी. सो दिस इज कॉल्ड सेल्फ असेसमेंट. आय एम शुअर तुमच्या प्रत्येकाकडे या गोष्टींपैकी प्रत्येक गोष्ट आहे. प्लीज लिहून काढा. घ्या 2 मिनिटं क्विकली.
झाले. ममता जी, एक 20 मिनट के बाद फोन करूं आपको? ओके, झालं लिहून? लिहून झालं का? येस सर. अरे हो किंवा नाही काहीतरी उत्तर द्या. हो सर. येस सर. ओके, जसं मी दिस इज एन असाइनमेंट ऑल्सो. ते तुम्हाला ते क्लासरूम मध्ये अपलोड पण करावं लागेल. सो प्रत्येकाकडनं यायला पाहिजे. 53 लोक आहेत. मला उद्या सगळ्यांचे नावं आणि ते दिसले पाहिजे तिकडे. ओके, सो आता काय करायचंय तुम्हाला? तुम्ही स्वतःचा असेसमेंट केलं. स्वतःचा असेसमेंट केलं आणि तुमच्याकडे एक यादी आहे प्रॉब्लेमची. त्या प्रॉब्लेमच्या यादीकडे बघा, स्वतःकडे बघा आणि विचार करा, या जेवढे प्रॉब्लेम तुम्ही लिहिलेले आहेत त्यातला कुठचाही प्रॉब्लेम तुमच्याकडे जे स्किल, नॉलेज, रिसोर्स, अनुभव आहे त्याच्यातनं काय सोडवता येतं का? आणि सोडवता सोडवता काय तुम्हाला वाटतं त्यातनं तुम्ही पैसे कमवू शकता काय? ट्राय इट आउट. लेट्स सी. टेक 1 मिनिट. थिंक. तुम्ही जी यादी बनवली आहे प्रॉब्लेमची त्याच्याकडे बघा, स्वतःची लिस्टकडे बघा, दोन्ही मॅच करायचा प्रयत्न करा की काय वाटतं की तुमच्याकडे जे काय आहे त्याच्यावरनं लिहिलेल्या प्रॉब्लेमपैकी कुठचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो का? आणि जर सॉल्व्ह केलं तर दुसऱ्यांना पण तसा प्रॉब्लेम असेल, त्यांचा पण मी प्रश्न सोडवला, काय ते मला पैसे देतील का? सर मी बोलू काय? हा बोला. सर मी माझ्या सिव्हिल इंजिनिअरिंग मधील टेक्निकल नॉलेज यूज करून जर इथल्या लोकल कॉन्ट्रॅक्टर्सला वगैरे एक इकॉनॉमिकल किंवा लो कॉस्ट आरसीसी डिझाईन देऊ शकलो तर मला वाटते ते नक्कीच मला पे करतील सर. सुपर सुपर प्रथमेश, सुपर, व्हेरी गुड. अजून कोणाला काय बोलायचंय बोला प्लीज. विल बी हॅपी टू लिसन. सर मी MBA HR आहे. मला 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे HR मध्ये. पण मी जेव्हा HR पास आउट झाले तेव्हा मला जॉब मिळाला तर एक ज्युनियर म्हणजे मी HR हेड टाईपच जॉब मिळाला की जेव्हा मला फक्त थेरॉटिकल नॉलेज होतं, झिरो म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज होतं. पण माझा स्वभाव आहे की मला दिवसभरामध्ये जे काही प्रॉब्लेम येतील किंवा ज्या गोष्टींमध्ये मला लॅक ऑफ नॉलेज आहे तर रात्री माझा दिवस रिव्ह्यू करताना मी तो मला आलेले प्रॉब्लेम किंवा मला नसलेलं नॉलेज मी कुठून तरी ते नॉलेज जमा करूनच माझा दिवसाचा एंड होतो. तर हा माझा मी आता जो बिझनेस माझा कोरोनामुळे जॉब गेलेला आहे आणि मी एक बिझनेस सुरू करत आहे. माझं आता शोरूमचं कामही चालू आहे. तर तो बिझनेस म्हणजे CCTV इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी की ज्याच्यामध्ये मला बिलकुलही नॉलेज नाहीये. बट ही माझं क्वालिटी आहे की मला कुठलेही प्रॉब्लेम येतील, मला जिथेही लॅक ऑफ नॉलेज मी एक्सपिरियन्स करेल तर मी कुठून ना कुठून त्याची इन्फॉर्मेशन मिळवते. त्यामुळे मी डॅम शुअर आहे की मला जरीही CCTVचं नॉलेज नसलं, मला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं नॉलेज नसलं तर मी ती कुठून ना कुठून ग्रास्प करेलच आणि मी तो बिझनेस सक्सेस करेलच. व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड सानिका. ओके, गुड, गुड टू हिअर दॅट. पण जसं सांगितलं, इथे जर तुम्ही दररोज 5 ते 6 आलात, गॅरंटी आहे की 30 मार्च पर्यंत यू विल बी अ सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर. सक्सेसफुल हे शब्द लिहून घ्या.
You will be. I'm sure about it because I have experienced last 4 days session, and I am damn sure I will be. Very good, very good. You will be, and we will make sure that you actually march towards that road. That will Thank you so much. नुसतं इथे येऊन तोंड दाखवून बोलून जाण्यात काय अर्थ नाही, काहीतरी करून दाखवतो. आम्ही त्या कॅटेगरीतले आहोत. सो विल बी व्हेरी हॅपी टू सी यू सक्सेसफुल. ओके, व्हेरी गुड. सो अजून कोणाला काय प्रॉब्लेम आणि स्वतःचा असेसमेंट मधनं काही लिंक करता आलं का? सर मी बोलू का? हा बोला ना, परमिशन घ्यायची गरज नाही, बोलायचं. जनरली आपण बघतो की सगळ्यात मोठा इश्यू आपल्या बँक सोबत असतो सर. आपल्याला पैसे सपोज विथड्रॉ करायचे असतील किंवा आपल्याला कॅशचा जर भरणा करायचा असेल तर सगळ्यात जास्त प्रॉब्लेम डेली लाईफ मध्ये आपण बँकमध्येच बघतो. किंवा आपल्या पासबुकवर जर प्रिंटिंग करायचं असेल तर ते मशीन खराब असतं किंवा तिथे सांगितलेलं असतं नेटवर्क एरर किंवा कनेक्टिव्हिटी इश्यू. असे डेली प्रॉब्लेम आपण फेस करतो. मी एक कॉम्प्युटर इंजिनियर आहे, सेकंड इयरला आहे. एक्सपिरियन्स माझा फार नाहीये, साधारण 2 वर्ष असेल. तर इंटरेस्ट माझा खूप आहे आणि नॉलेजही माझ्याकडे थोड्याफार प्रमाणात आहे. पण मी जशी जशी पुढे जाईल त्यावरून मी हे सगळं करू शकते आणि माझ्या क्वालिटीज वगैरे जे नेटवर्किंग साठी वगैरे जे नॉलेज लागतं ते मी गेन सुद्धा करू शकते. अजून मला भरपूर रिसोर्सेस आहेत हे सगळं करण्यासाठी, तर मी करू शकते हा इश्यू सॉल्व्ह. ओके, सो तुम्हाला लक्षात आलं की बँकेचे प्रॉब्लेम आहेत तुमच्या डोक्यात कुठेतरी, ते सोल्युशन काढू शकता तुम्ही तुमच्या नॉलेजमुळे. हो सर. एक्सलंट. देवयानी ना तुमचं नाव? हो. देवयानी, व्हेरी गुड देवयानी. अजून कोणाला काय सांगायचं आहे? असं शांत बसू नका, सांगा काहीतरी. जे काय सांगाल या सेशन मध्ये करेक्ट आहे ते. नथिंग इज रॉंग. येस पूर्वी बोला बेटा. येस सर, मला ऍक्च्युली 10 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. आमचं स्वतःचं एक शॉप होतं. तर त्या शॉपमध्ये माझे स्किल्स होते की एखादं प्रोडक्ट एखाद्या ग्राहकाला कसं पटवून द्यायचं की हे प्रोडक्ट किती आपलं उच्च दर्जाचं आहे. तर काही कालांतराने ते बिझनेस आमचं थोडं हे झालं, बंद पडलं. तर मला ते स्किल माझे कुठेतरी कमी होत चाललेत असं वाटत आहे. तर मला ते स्किल डेव्हलप करायचे आहेत परत माझे, जे माझ्याकडे आहेत, बट मी ते प्रूव्ह नाही करू शकत आहे लोकांसमोर आता. त्यासाठी मला जे प्रोग्रेस हवंय ते या 30 दिवसात होईल तुमचं. डेफिनेटली होईल. म्हणजे मी लोकांपर्यंत पोहोचतेय, बट मला ते जे आधी माझं होतं 10 इयर्स पूर्वी जेव्हा मी छोटी होते, मी आता एमकॉम फर्स्ट इयरला आहे, जे मी 5वी 6वीत जे करत होते ते स्किल आता कुठेतरी हरवल्यासारखे वाटतायत मला. करेक्ट आहे. तेव्हा तुम्ही लहान होतात, बोल्ड होतात, बोलू शकत होता. आता तुम्हाला त्याप्रमाणे बोलता येत नाही, घाबरताय. एनिवे, ऍज आय सेड, या प्रोग्राम मध्ये या सगळ्या गोष्टींची डेव्हलप तुमच्यात होईल. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण होईल, एंटरप्रेन्योरशिप स्किल्स तुम्हाला येतील, नेगोशिएटिंग स्किल्स तुम्हाला कळतील, बिझनेस करायचा कसा, सर्वात मोठी गोष्ट जी लागते त्या दिवशी तुम्हाला कळेल. तुमचे सगळ्यांचे चेहरे बदललेले असतील. तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्हाला काय शिकायला मिळालं जे बरेच लोकांना MBA मध्ये शिकायला मिळत नाही, ते तुम्हाला या 30 मार्च पर्यंत इकडच्या सेशन मध्ये शिकायला मिळेल. सर मी बोलू? पेशन्स ठेवा. जे आम्ही सांगतो या सेशन्स मध्ये ते असाइनमेंट करा. स्वतःच्या हाताला एक चालना द्या, ब्रेनला चालना द्या. कारण एंटरप्रेन्योरशिप इज ऑल अबाउट युअर ब्रेन ऑक्युपाइड अँड थिंकिंग ऑफ ग्रोथ. आणि ते तेव्हाच होऊ शकेल जेव्हा आपण ऍक्शन घेतो. मी करीन, हे करीन, कभी नहीं होगा. लेजीनेस नहीं चलेगा. बहुत जरूरी है. यस प्रशांत गवत बोलिए. सर मी एज्युकेशन करतोय सिव्हिल इंजिनिअरिंग सर, डिग्री मध्ये. माझ्या कन्स्ट्रक्शन साईट चालू असतात. मी रिसेंटली आता साईटवर जात होतो सुट्टी असल्यामुळे. जेव्हा साईटवर काही वर्क चालू होतं तेव्हा जे तिकडे लोक कामाला असतात तेव्हा ते मला विचारायचे की हे कसं करायचं, काय करायचं. तर त्याच्याबद्दल मला अजिबात प्रॅक्टिकली काहीच नॉलेज नव्हतं. त्यामुळे त्यांना मला ते सांगता आलं नाही. बट त्यांच्याकडून मी शिकलो. एक्झॅक्टली. हा, त्यांचं काही एज्युकेशन नव्हतं, काहीच नाही. फक्त ते एक एक्सपिरियन्स त्यांनी घेतला. कुठेतरी मला असं वाटत होतं की अरे बाबा यांनी काही एज्युकेशन घेतलेलं नाहीये तरी यांना आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे.
त्यालाच म्हणते नॉलेज वर्सेस प्रॅक्टिकल अप्रोच. ती गोष्ट नॉलेज वर्सेस प्रॅक्टिकल. तर ते गोष्ट बदलण्यासाठी सर मी आता रिसेंटली एका साईटवर जॉईन झालोय प्रॅक्टिकल नॉलेज घेण्यासाठी. जेणेकरून उद्या समजा कोणी आपल्याला विचारलं की तुला काय येते तर मी सांगू शकतो सर प्राऊडली. Correct. So you have identified your problem and you have find a solution to enhance yourself. That's what is business. Very good. Very good. Thank you. अजून कोणी? हॅलो सर. हा बोला. सर आज आपण पाहतो की पेट्रोल डिझेलचे साठे खूप प्रमाणात कमी होत चाललेले आहेत. ऍज अ मेकॅनिकल इंजिनियर असं वाटतं की आपण जे पेट्रोल पासून जी एनर्जी तयार होती आपली बाईक तर त्यावर चालतेच पण त्यातून जी काही एनर्जी वेस्ट होती त्यातून आपण जर इलेक्ट्रिकल एनर्जी तयार केली आणि त्यावर पुन्हा आपण जर बाईक चालू शकलो तर असं काहीतरी करण्याची इच्छा आहे सर. हा करा. इच्छा आहे म्हणून नाही, करा. त्याच्यावर थोडा फेलियर होईल पण प्रत्येक फेलियर मधनं पण भरपूर शिकायला मिळेल. थिंकिंग. बोलू का? हा बोला मयुरी बोला. सर आपण ते बोलल्या मगाशी पाण्यात जलपर्णी वाढत चाललाय म्हणजे तो प्रॉब्लेम पण आहे पण आपण आहे ना त्याच्यापासून फ्यूल पण तयार करू शकतो सर. म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये एकदा प्रोजेक्ट केलता ना कोणीतरी त्याच्यावर फ्यूल बनवलं होतं म्हणजे फ्यूल पण होईल आणि ते जलपर्णी ते कमी पण होतील. व्हेरी गुड. बघितलं किती छान सोल्युशन तुम्ही शोधून काढलं. एका जागेवर पोल्युशन होतोय ते सांगितलं आणि दुसऱ्या जागेवर सांगताय की त्याच्यातनं कसं एक रिसायकल करून. व्हेरी गुड. वंडरफुल सोल्युशन. Wonderful solution. It can be a business model. Very good. अजून? सर हॅलो. हा बोला. हा तर वॉटर हायसिन जे आहे म्हणजे जलपर्णी तर त्याच्यावरती मी ऑलरेडी बराच अभ्यास पण सुरू केलेला आहे म्हणजे करतेच आहे अभ्यास आणि त्याच्यातून पेपर मेकिंग वरती मी आलेली आहे म्हणजे एक बिझनेस मी निवडलाय त्यातून आणि बऱ्यापैकी मी स्वतःहून काही ट्रायल्स केलेले आहेत आणि आता विज्ञान आश्रम मध्ये आम्ही त्याचे म्हणजे R&D करतोय की जेणेकरून तो आम्हाला चांगल्या क्वालिटीचा पेपर बनवता येईल. तर मला म्हणजे वीड टू वेल्थ असा माझा प्रोजेक्टचं ते कन्सेप्ट आहे आणि त्या दृष्टीने मी आता अभ्यास चालू केलेला आहे आणि स्वतः प्रॅक्टिकली पण काही ट्रायल्स घेत आहे. सुपर सुपर. बघितलं म्हणजे कसं आपण प्रॉब्लेम ओळखतो हे करतो त्याच्यातनं सोल्युशन काढतो आणि तो सोल्युशन आपल्या बिझनेसचं मॉडेल देतो. व्हेरी गुड. सो सांगा मी बोलू. आता 7च मिनिटं राहिली आहेत. आपण पाहिजे ते तुम्हाला जे काय बोलायचे तुम्ही जर क्लासरूम मध्ये टाकलं ते आपल्याला नंतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कव्हर करता येईल. आता मला नुसतं हे सेशन कन्क्लूड करू द्या की एक लक्षात घ्या की जसं मी सांगितलं जेव्हा तुम्हाला विचारलं प्रॉब्लेम आहे तुम्ही म्हणाले आहेत आणि आपल्या देशात भरभरून प्रॉब्लेम आहे. हे सगळ्यांना मान्य आहे ना? येस सर. जबरदस्त जबरदस्त. बाहेर निघलो प्रॉब्लेम है पण त्याचमुळे आपल्या देशाला लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी म्हणतात. कारण या वर्ल्ड मध्ये जेवढेही बिझनेस आहेत 100% बिझनेसेस आर थँक्स टू प्रॉब्लेम बिकॉज ऑल द बिझनेसेस आर नथिंग बट सोल्युशन टू सम प्रॉब्लेम. सो देअरफॉर आपल्याला खुश व्हायला पाहिजे की आपल्या देशात एवढे प्रॉब्लेम आहेत. आपला देश आपल्याला एवढी ऑपॉर्च्युनिटी देतोय की बाबा डोळे उघडून बघा काहीतरी करा आणि याच्यातनं तुम्ही स्वतःला जबरदस्त ह्युमन बनवा, जबरदस्त एंटरप्रेन्युअर बनवा. एवढे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. या लॉकडाऊन मध्ये भरपूर लोकांनी ऑपॉर्च्युनिटीजचा वापर केला आणि ट्रान्सफॉर्मेशन झालं त्यांच्या लाईफमध्ये. ट्रान्सफॉर्मेशन. कारण कधी कधी हीच परिस्थिती आपल्याला हे करते. सो यू ऑल हॅव दॅट कॅपॅसिटी टू लुक. नुसती इच्छा ठेवू नका, ऍक्शन घ्या. फेल झालं तरी चालेल पण त्या फेलियर मधनं भरपूर शिकायला मिळेल. मी पण भरपूर फेलियर फेस केले. असं नाहीये इथे बसून बोलतोय म्हणजे हा 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 इट इज ए लँड ऑफ म्हणजे पूर्ण रेड कार्पेट होता. नो वे. हार्ड वे शिकून आम्ही बाहेर आलो. वरती खालती झालं, किती वेळा मार खाल्लं
पण मार खाऊन त्या मार मधनं शिकलो, वा रे वा, अजून मजबूत झालो और तगड़े हुए. सो जब तक हम ये इच्छा है बोल के खत्म हो गया तो खत्म हो गया. म्हणतात ना, माणसं 3 प्रकारची असतात. एक असतो प्रकार, त्याच्याकडे भरपूर आयडियाज येत असतात, खूप छान छान आयडियाज येत असतात. त्या व्यक्तीसमोर उभे राहिले की त्याच्या तोंडातनं जेव्हा आपण ऐकतो वा वा वाटतं, पण तो करत काय नाही. काय त्याचा यूज आहे का सोसायटीला? नो सर. नॉट एट ऑल. नाही सर. काही नाही, कुछ भी नाही, बस नुसता आयडिया. दुसरा एक असतो व्यक्ती जो न विचार करता गोष्टी करतो. कोणतरी सांगतो त्याला, तो करतो. कोणाकडे तरी बघतो, अरे तो कमवतोय म्हणून मी पण करीन. काय होत असेल त्याचा? ,99% केसमध्ये तो फेल होतो. आणि मग दुसऱ्यांचे कारण सांगतो की त्याच्यामुळे फेल झालो, त्यांनी मला धोका दिला, माझ्या पार्टनरनी मला चीट केलं, माझा घरचा सपोर्ट नाही मिळाला, माझं हे झालं, वस्तू असा झाला, कस्टमरनी धोका दिला. कारण शोधायला लागतो. पण तिसरी कॅटेगरी असते, मला असं वाटतं जेवढी लोक इकडे आलेली आहेत आज, ते सगळे तिसऱ्या कॅटेगरी मधले आहेत. विचार करणारे आहेत आणि जे काय करतील त्याचा खूप विचार करून त्याला एक स्वरूप देणारे आहेत. त्याचमुळे तुम्ही सगळे या सेशन मध्ये आलेले आहात. आणि हा सेशन तुम्हाला ते सगळे गोष्टी देईल की ज्याच्यामुळे तुमच्या जीवनात एक बदल घडणार, व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह बदल घडणार. ज्यांच्याकडे ऑलरेडी बिझनेस आहे त्यांचा बिझनेस मल्टिप्लाय होईल. ज्यांना बिझनेस करायच्या डोक्यात आहे ते बिझनेस करतील. ज्यांच्या डोक्यात नाही त्यांच्या डोक्यात पण किडा घुसलेला असेल की अरे करायलाच पाहिजे, हे किडा घुसलेला असेल. हे जे विज्ञान आश्रम सेशन करतोय ते खूप विचार करून सेशन करतोय. बदल घडवायचा आहे आणि हा सेशन बदल घडवायचं सेशन आहे. सो दिस इज एन अपॉर्च्युनिटी फॉर ऑल ऑफ यू. आज आपण अपॉर्च्युनिटी बद्दल बोलतोय. दिस इज एन अपॉर्च्युनिटी. पोज ॲज मेनी क्वेश्चन्स ॲज पॉसिबल. जेवढं जास्त विचाराल तेवढे जास्त चांगले तुम्हाला मिळेल. जैसे दुकान में गए, सामने खड़े रहे, आप बिना कुछ बोले दुकानदार आपको दे देगा क्या कुछ? नो सर. नहीं सर, मांगना पड़ता है. सो ऐसा समझो, विज्ञान आश्रम ने एक दुकान खोल के रखी है जिसमें आपको देने के लिए बहुत सी चीजें हैं. जिससे सर आवाज नाही येते. आवाज येत नाही है? येतोय, आवाज येतोय सर. येतोय सर. आपको मांगना है, हमसे मांगना है. सर ये दो, सचिन सर ये दीजिए, योगेश सर ये दीजिए, वेंकटेश सर ये दीजिए, तेजस्विनी ये दीजिए, सब मिलेगा. या सो दॅट्स कॉल्ड अपॉर्च्युनिटी. सो मी इथे थांबतो कारण 5:58 झालेले आहेत. मी 1 मिनिट घेऊ इच्छिते तुम्हा सगळ्यांचं. चालेल ना बोलले तर? ओके मॅम. हो मॅम. जे सांगितलं सरांनी आपण आत्ताच केलं, प्रात्यक्षिक पण केलं. आपण आलेल्या अडचणी आणि एका बाजूला स्वतःला पारखलं. स्वतःला पारखता आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळून आल्या की आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे कोणता अनुभव आहे, आपल्याला काय करायला आवडतं. जेव्हा या 2 गोष्टींचा समेळ होतो, आपल्याला पारख करून आपल्यामध्ये जे आहे त्याचा वापर करून जेव्हा तुम्ही काही व्यवसाय करायची इच्छा धरता, व्यवसाय कशासाठी करायचा? पैसे मिळवण्यासाठी. सो व्यवसाय जेव्हा त्याच्यात होतो तेव्हा तो व्यवसाय कधीही अयशस्वी होऊ शकत नाही. म्हणून आम्ही हा अजून एक मार्ग किंवा अजून एक माध्यम होतं. काल आपण बघितलं पेपर मधून किती किती बिझनेसेस लपलेले तुम्हाला आढळले आणि कसे शोधायचे. तसं आज अजून एक माध्यम बघितलं की आपल्यालाच किंवा लोकांना आलेला प्रॉब्लेम आपल्यामध्ये जे काय आहे त्याचा वापर करून त्याचा सोल्युशन काढून जेव्हा बिझनेस सुरू करता तेव्हा तो यशस्वी होणारच. ओके, थँक्यू. चला, थँक्यू व्हेरी मच. बॅक टू सचिन सर. कोणाचे काय प्रश्न उत्तर देऊया, अदरवाइज फ्रॉम आवर साइड डन. असाइनमेंट सगळ्यांना सांगितलेलं आहे. सर. हा तेजश्री विचार. हा सर, मी सिव्हिल इंजिनिअरिंग करत आहे आणि आमचा आता प्रोजेक्ट पण चालू आहे. तर त्यामध्ये खूपदा असं होतं की एखादं जर काहीतरी बनवायचं असेल तर प्रोजेक्ट मधल्या मेंबरचं म्हणणं असतं की
आता आम्ही मार्केट बनवण्याचा प्रोजेक्ट करत आहे. तर म्हणणं असं असतं की आपण शेडचंच मार्केट बनवूयात, असं कशाला, दुसऱ्या देशातलं कशाला बघायचं. तर त्यांची टेंडन्सी मला चेंज करायची. तर ते दुसऱ्या देशातलं आपल्या इथे आणण्यासाठी ते तयारच नाही आहेत. म्हणजे शेड बनवायचं, दुसऱ्या देशात कसं 3-4 मजली मार्केट असतं, तसं ते भारतात बनवावं अशी त्यांची टेंडन्सीच नाही. होतो. सो दॅट्स व्हॉट ना, आपण कुठच्या ग्रुपमध्ये असतो, त्यांचे विचार कधी कधी आपल्याला त्यांचे विचार पण ठेवायचे असतात, आपले विचार पण डेव्हलप करायचे असतात सायमल्टेनियसली. सो जर त्या टीम मध्ये काम करतोय म्हणजे मग त्यांचा ऐकून आपल्याला आपलं काम करत राहायला पाहिजे. बट सायमल्टेनियसली आपल्या डोक्यात जे आहे ते पण कुठेतरी डेव्हलप इंडिपेंडेंटली करत राहायला पाहिजे. सो ट्राई इट आउट, यू विल बी सक्सेसफुल. आज नहीं तो कल वो आपका जरूर सुनेंगे. जब वो देखेंगे कि आपने एक ऐसा मॉडल बनाया है जो वो सोच भी नहीं रहे थे, अपने आप वो एक्सेप्ट कर लेंगे आपको. हॅलो सर, मी बोलू? 6 वाजलेले आहेत. सो ऑल. हा सर, फक्त 1 मिनिट घेतो सर. हा सर, आता मगाशी एक मुलगा म्हणाला की मी मेकॅनिकल इंजिनियर मधून फ्युएल साठी मला काहीतरी करायचं. तर सर, आपल्या महाराष्ट्रामध्ये आता एक रिसेंटली न्यूज आहे, 4 मुलांनी पाण्यावर चालणारी बाईक तयार केली आहे सर. मेकॅनिकलचे स्टुडंट आहेत, त्यांनी पाण्यावर चालणारी बाईक चालू केलेली आणि सर त्यांचा तो प्रोजेक्ट पण यशस्वी झालेला आहे सर. येस, आपल्या यंग ब्रेन मध्ये दम आहे, कुठेतरी तो चॅनलाइज होत नाहीये. जसा बेचारी तिने सांगितलं, छान ड्रॉइंग करते, पण पेरेंट्स काय म्हणाले, नाही हे नाही करणे का. आमच्या वेळेला आमच्या पेरेंट्सना नुसतं 2 गोष्टी माहिती होते, इंजिनिअरिंग आणि डॉक्टर, बाकी काय माहित नसायचं. आज एवढे एव्हेन्यूज आहेत, एवढे एव्हेन्यूज आहेत, एवढे एव्हेन्यूज आहेत, बाप रे बाप, ऐकले कमी पडतात. येस, वी ऑल हॅव दॅट. हे जे दिलंय ना देवानी कॉल्ड ब्रेन, अमेझिंग आहे, अमेझिंग. जेवढा याला आपण घासू तेवढा शाईन होतो. आपण त्याला घासायचा प्रयत्नच करत नाही. जितना ज्यादा घिसोगे टायर घिस जाएगा, लेकिन ये एक ऐसी चीज है जितना ज्यादा घिसेंगे उतना ज्यादा दिन चलता है. उल्टा है ये, पर हम इसके ऊपर जोर डालना ही नहीं चाहते. सब इसके अंदर छुपा हुआ है. चंद्रयान आपला मंगळपर्यंत गेलं ना, आपलं एक यान, इथे बसून लोक बनवलं ना, डिस्टन्स कव्हर केलं, तयारी केली, तिकडे लँडिंग केलं, त्याचं हे केलं. म्हणजे बघा, व्हॉट पॉवर वी हॅव हिअर, व्हॉट पॉवर वी हॅव. बियॉन्ड इमॅजिनेशन, बियॉन्ड इमॅजिनेशन. इथे बसून चंद्रावरती खड्डे आहेत, फोटो काढतो आपण. सो है अपने पास, बस केवल इसको चालना देने का है. देखिए कैसे जिंदगी बदलेगी. किती लोकांना गाणं ऐकायला आवडतं? मला आवडतं सर. मला आवडतं सर. सचिन सर एक गाणं म्हणू का? हा सर, प्लीज. हो सर, नक्की. अलाउड आहे? सर, येस नक्की. येस. हो सर. ओके, ते गाणं म्हणतो. हा जो गाणं आहे, या गाण्याने मेरी जिंदगी बदल दी थी. तो मैं वो गाना आप लोगों को गा के सुनाता हूं. थोड़ा 4 मिनट का गाना है, तो बेयर कर लीजिए. लकीली थोड़ी आवाज अच्छी है. सुरू करू? हो सर. हो सर. Yes, sir. इकडे फिरत राहणार. एरोप्लेन मोडवर आहे. अरे हो ना, डाउनलोड केलं बाबा. ठीक आहे, ठीक था ना यार. बरोबर आहे. ले चला जिधर ये दिल निकल पड़े, हम चले जिधर जमाना चल पड़े, जो साथ वक्त के चला वो मर्द है,
रह गया वो रास्ते की गर्द है, ले चला जिधर ये दिल निकल पड़े, हम चले जिधर जमाना चल पड़े, जो साथ वक्त के चला वो मर्द है, जो रह गया वो रास्ते की गर्द है। सुबह शाम काम ही से काम है, यही तो है नसीब जिसका नाम है। सुबह शाम काम ही से काम है, यही तो है नसीब जिसका नाम है। तदबीर किए जाओ तकदीर बदल जाएगी, आज ना सही तो कल सुहानी घड़ी आएगी। ले चला जिधर ये दिल निकल पड़े, हम चले जिधर जमाना चल पड़े, के साथ वक्त के चला वो मर्द है, रह गया जो रास्ते की गर्द है। मोती भी मिले तो तुम न भीग लो, हाथ से कमा के जीना सीख लो। मोती भी मिले तो तुम न भीग लो, हाथ से कमा के जीना सीख लो। मुट्ठी में तुम्हारी छुपा हुआ जहान है, मिट्टी सोना हो तुम्हारे हाथ में वो जान है। ले चला जिधर ये दिल निकल पड़े, हम चले जिधर जमाना चल पड़े, के साथ वक्त के चला वो मर्द है, जो रह गया वो रास्ते की गर्द है। लास्ट का अंतरा बहुत ही इंपॉर्टेंट है, हर शब्द पे ध्यान दीजिएगा। वो जीने वाले जिंदगी का राज सुन, आराम है हराम ये आवाज सुन। जीने वाले जिंदगी का राज सुन, आराम है हराम ये आवाज सुन। ये राज तूने जाना तो जिंदगानी बन गई, वरना जीने मरने की यूं ही कहानी बन गई। ले चला जिधर ये दिल निकल पड़े, हम चले जिधर जमाना चल पड़े, के साथ वक्त के चला वो मर्द है, जो रह गया वो रास्ते की गर्द है। थँक यू. खूपच छान सर, खूपच छान सर. खूप छान आवाज आहे सर. इन्स्पिरेशन सॉन्ग आहे सर. येस, या सॉन्गने माझी जिंदगी बदलली सर. एक छोटासा एक याचाच वर्णन सांगतो. माझी पहिली सॅलरी 1972 मध्ये 60 रुपये पर मंथ होती आणि ह्या गाण्याचाच मी नेहमी माझा हे असायचं. आणि ज्या दिवशी मी खरोखरच नोकरी सोडली 1 जानेवारी 2009 स्वतः सोडली, त्या दिवशी माझा पगार दर महिन्याला 8,53,000 रुपये दर महिन्याला असायचं. Thanks to this song, it used to inspire me every now and then. So thank you very much, Sachin sir. Thank you for allowing me to sing. नाही, खूपच चांगलं गाणं होतं. खरं तर दिवसाचा शेवट आहे, लोक थोडी थकायला बघतात, पण वेगळीच ऊर्जा मला वाटते सगळ्यांच्या आतमध्ये नक्कीच तुम्ही निर्माण केली असेल. आणि अशीच गाणी आम्हाला नंतरही चांगली ऐकायला आवडतील. आणि मला वाटतं की आपण काही गाणी सोबतही म्हणू नंतर भविष्यामध्ये ह्या ट्रेनिंग मध्येच. थँक्यू व्हेरी मच सर. फक्त आता शेवटाला जात असताना मी असाइनमेंट फक्त ह्याच आहेत ना, एकदा रिपीट करतो सर, एकदा फक्त कन्फर्म करा तुम्ही. 3 प्रश्न असणार आहेत असाइनमेंट मध्ये. मुख्य पहिला असा की तुमच्या जीवनात किंवा आजूबाजूला अशा कोणत्या समस्या आहेत जगामध्ये, तुमच्या गावामध्ये, त्याची यादी करायची आपल्याला. दुसरा प्रश्न असा असणार आहे
की तुमच्या स्वतःमध्ये असं काय आहे, क्वालिटीज काय आहेत, मग ज्ञान असेल, स्किल असेल, रिसोर्सेस असतील, गाडी असेल किंवा जे काही असेल ते तुमच्याकडे काय आहे असं तुम्हाला वाटतं, त्याची यादी तुम्ही करायची. तिसरा प्रश्न असा आहे की आता प्रॉब्लेम्स तुमच्याकडे आहेत, तुम्हाला माहिती आहेत कोणते आहेत ते, आणि तुमच्याकडे काय आहे, काय क्वालिटीज किंवा तुमच्याकडे काय रिसोर्सेस आहे ते तुम्हाला माहिती आहे. आता मग प्रॉब्लेम ह्या गोष्टींमधनं कोणते तुम्ही सोडवू शकता ज्यातनं लोक तुम्हाला पैसे देतील, त्याची पण एक तिसरी यादी करायची. ह्याच 3 असाइनमेंट असतील. ऍब्सोल्युटली सर, परफेक्ट एकदम सचिन सर, परफेक्ट. ओके, चालेल. मला वाटतं की आता सगळ्याच विद्यार्थ्यांना बोलायचं असेल किंवा बरेचसे प्रश्न पण असतील त्यावर, आणि त्यासाठी आपण उद्या परत भेटतोय 5 वाजता. उद्याचं सत्र रिव्ह्यू सेशन आहे. जे काय असाइनमेंट, आता ही आजची 4थी असाइनमेंट आहे. काहींना सोडवताना अडचणी असतील, काहींना वेगवेगळे प्रश्न असतील, तर उद्या आपण त्याच्यावरती डिटेल चर्चा करणार आहे. उद्या चर्चा करताना एक चांगला भाग असा आहे की आज आपण 50, 60, 70 लोक एकत्रित चर्चा करतो, सगळ्यांना बोलायला वाव मिळत नाही, वेळेची पण मर्यादा असते. उद्या आपण वेगवेगळ्या गटामध्ये जाणार आहे, 10-10च्या किंवा 5-5च्या. त्याच्यामध्ये तुमच्यासोबत कुणीतरी एक एक्सपर्ट असतील आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला बोलायची संधी मिळणार आहे. तर उद्या आपण खूप गप्पा मारणार आहे. उद्या आपण परत भेटूया मग संध्याकाळी 5 वाजता.